हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मागच्या भागात आपण क्लास 7मध्ये शेप पाहिले होते आणि आज आपण त्या शेपमध्ये शेडिंग कशी करायची ते बघणार आहोत. आज क्लास आहे 8. चला मग सुरुवात करूया. इथे मी जे मागे तुम्हाला शेप्स शिकवले होते तसे शेप मी काढून घेत आहे, पण त्यांची साईज जरा मोठी आहे. तुम्हाला लक्षात यावं आणि शेडिंग कशा पद्धतीने करावी यासाठी मी हे सगळे शेप्स मोठ्या आकाराचे काढून घेत आहे. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून माझ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हा सगळ्यांना लवकरात लवकर मिळेल. आणि लाईक आणि काही त्रास असल्यास कमेंट करायलाही विसरू नका. तुम्हाला जर मेहंदी काढताना काही प्रॉब्लेम्स येत असतील त्या गोष्टी तुम्ही मला कमेंटद्वारा माझ्यासोबत शेअर करू शकता आणि हो, मी त्याचं रिप्लाय तुम्हाला नक्की देईल. आणि मी जे शिकवताय ते तुम्ही करताय की नाही करताय हे पण मला सांगा. मी तुमच्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे, इतक्या गोष्टी तर तुम्ही मला सांगायलाच पाहिजे. प्लीज कमेंट करत जा मला आणि काही प्रॉब्लेम आला तर विचारत जा. आता हे शेप्स काढून झालेत. आता इथे मी शेडिंग करत आहे. शेडिंग करताना काय करत आहे, हात माझा हलक्या हाताने मी मेहंदी प्रेस केली. पूर्ण नाही बाहेर काढताय हा. हलक्या हाताने प्रेस करून मी माझा हात वरून ते खालपर्यंत वर खाली वर खाली वर खाली वर खाली करते आहे. हलकं प्रेस देऊन एकदम हळूवारपणे प्रेस द्यायचं आणि वर खाली हात करत असं शेडिंग काढून घ्यायची. जसं मी इथे या पद्धतीने दाखवलं आहे तसं. आणि नंतर तुमची जी आजूबाजूची डिझाईन खराब होते आणि आपल्या आतमधली शेडिंग उठून दिसावी यासाठी आपण डार्क अशी आउटलाईन करून घेऊया. तसंच दुसऱ्यामध्येही मी तसंच करते आहे, पण थोडं डार्क करते आहे. पहिल्या याच्यामध्ये शेडिंग केली ते मी थोडी लाईट होती, तर ही हलकीशी डार्क आहे. त्याच पद्धतीने केलं आहे. कोणवर हलकंसं प्रेशर देऊन वर खाली वर खाली वर खाली करत, म्हणजे ते जोडून असं वर खाली करते आहे, जेणेकरून ते त्याचं एक शेड तयार होतो आहे. आता इथे हलकासा डार्क, जो आता आपण सेकंड नंबरचा डार्क काढला ना त्याहून थोडा कमी डार्क, आणि जो पहिल्या नंबरवर काढला तो त्याहूनही कमी हलका होता कलर. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने मी ही कुयरी शेडिंग करून घेत आहे. कुयरी ही मी एक साईडच करेल. या सगळ्या शेप्सचा आपल्याला उपयोग अरेबियन मेहंदीमध्ये होतो. अरेबियन मेहंदी ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस उपयोग होतो. तर कोणी शेडिंग करतात, कोणी डिझाईन काढतात आतमध्ये. आता ते आपल्यावर डिपेंड आहे, पण अरेबिकमध्ये असं शेडिंग केलं जाते आणि शेडिंग कशा पद्धतीने करावं हे तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला इथे शेडिंग करून दाखवते आहे. ज्या पद्धतीने मी करते आहे तसंच तुम्ही ट्राय करा घरी, आणि काही प्रॉब्लेम आल्यास मला मेसेज करा. आणि हो, तुम्ही जर खरंच मी जे शिकवत आहे ते प्रॅक्टिस करत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. जर तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला एक माझा नंबर देईल, त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुमचं होमवर्क, की आम्ही अशा पद्धतीने करतो आहे, आणि काही प्रॉब्लेम आला तर तेही तुम्ही मला विचारू शकता तिथे. आता हे पाण्याचं शेप आहे, याला मी वरून शेडिंग करते आहे आणि आजूबाजूच्या भागाला डार्क करून घेते आहे. प्लीज मला कमेंटद्वारा सांगत चला की तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे, आवडतो आहे की नाही क्लास. कारण मी तुमच्यासाठी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ काढते आहे, एवढं मेहनत घेत आहे. जर तुम्ही हेच शिकायला बाहेर जाल ना तर खूप फीज आहे. मी जिथे राहते तिथे 25,000 ते 20,000पर्यंत फीज आहे.
मेहंदी शिकण्याची. पण मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवती आहे क्लासद्वारे. तर म्हणून मला सांगा, कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअरही करा. तुमच्या फ्रेंड्स मैत्रिणींना शेअर करा आणि त्यांना सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. ठीक आहे. आता या पानामध्ये पण मी शेडिंग करते आहे त्याच पद्धतीने जसं तुम्हाला सांगितलं, पण मी थोडं कमी प्रेशर देऊन करते. तर बघा कशी हलकी हलकी शेडिंग येत आहे. म्हणजे जे मी सुरुवातीला प्रेशर दिला, जी मेहंदी निघाली होती शेडिंग करताना, तिलाच मी परत खाली ओढते आहे. अशा पद्धतीने मी शेडिंग करते आहे. तुम्हाला शेडिंग करताना असंच घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला त्रास होऊ शकतो, थोडं डार्क निघेल, जमेल नाही, पण तुम्ही असं प्रॅक्टिस करा. हळूहळू नक्की सगळं जमेल. मलाही असंच त्रास व्हायचा आधी, पण आता जमतो. प्रॅक्टिस 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 हेच खूप यात महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं प्रॅक्टिस कराल ना तेवढं परफेक्ट होता. इथे मी ही कुयरी पूर्ण शेडिंग करून घेणार. असं ही छान दिसते शेडिंग केल्यावर. बघा तुम्ही, मी दाखवते तुम्हाला आता करून. बघा या पद्धतीने पूर्ण शेडिंग केलं आहे मी आणि हे पण खूप छान दिसते. या कुयरीला पण आपण पूर्ण शेड करूया. थोडं डार्कमध्ये करते आहे मी याला. अशा पद्धतीने पण तुम्ही पूर्ण शेडिंग करू शकता. अरेबियन जर मेहंदी काढत असेल या शेप्समध्ये तर तुम्ही त्याला असं भरू शकता शेडिंगमध्ये आणि आजूबाजूची आउटलाईन ही डार्क करायची, सगळ्यांचीच करायची. मी आता इथे व्हिडिओमध्ये नाही केलं आहे कारण 1-2 ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलं आहे. इथे पण थोडं करून दाखवते. पण तुम्हाला सगळ्यांची डार्क आउटलाईन करायची आहे. डार्क आउटलाईन करायची आणि अशा पद्धतीने शेडिंग केलं ना तुम्ही हातावर मेहंदी काढताना, तेही खूप छान दिसते, सुंदर दिसते. ट्राय करू शकता. इथे पण या कुयरीला मी पूर्ण भरणार, पण इथे त्याला मी लाईट शेडिंग करते आहे. आता मी इथे तुम्हाला शेडिंग दाखवते. शेडिंग ही 5 पद्धतीने केल्या जाते. ठीक आहे. पहिली शेडिंग मी थोडी लाईट केली, ही थोडी डार्क, आणि तिसरी शेडिंग थोडी अजून कमी लाईट, आणि कोण नेहमी साफ करत राहायचं शेडिंग करताना. त्याला साफ केल्याशिवाय पुढची डिझाईन काढायला घ्यायची नाही. बघा हलकी लाईन डार्क, एकदम लाईट, आणि त्याही पेक्षा लाईट, आणि अजून असं लाईट, असं मी 5 पद्धतीने शेडिंग करणार आहे. अशा पद्धतीने शेडिंग केल्या जाते. आता ते आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला कशी शेडिंग म्हणजे कुठल्या डिझाईनमध्ये कशा पद्धतीने शेडिंग करायचं हे आपण ठरवायचं. पण या पद्धतीने बघा शेडिंग केल्या जाते. 1 2 3 4 5 असे मी तुम्हाला शेडिंग दाखवलेले आहे. तर हे तुम्ही मेहंदी काढताना ठरवायचं की कशामध्ये काय करायचं. आणि हो, हे असे तुम्ही एक शेप 10 वेळा काढून त्याला अशा पद्धतीने भरायचं. भेटूया पुढच्या क्लासमध्ये. थँक्यू.